भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समितीच्या वतीनं अध्यक्ष कैलास मोरे यांच्या माध्यमातून दिनांक 1, 2, 3 जानेवारी 2025 रोजी संविधान अमृत महोत्सव भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम अमरावती येथे होणार आहे आणि यामध्ये लाखो भीमसैनिकांची उपस्थिती राहणार असून कैलास मोरे हे 13 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहे. उद्घाटन समारोह 1 जानेवारी दुपारी 4 वाजता सायन्स मैदान इथे सैनिक फेडरेशनचे माजी सैनिकांद्वारे 50 बुलेटची मानवंदना देऊन करण्यात येईल. यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून विविध कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलेलं आहे. तर अनेकांचा सत्कार देखील या समारंभामध्ये होणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात आल्याचं मोरे यांनी पत्रपरिषदेतून सांगितलं. भीमा कोरेगाव मानवंदना आयोजन समितीचे मुख्य आयोजक अध्यक्ष यावर्षी 2025ला मानवंदना जो कार्यक्रम होत आहे त्याची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आम्ही घेतली. मागील 13 वर्षापासून सातत्याने भीमा कोरेगावचा कार्यक्रम होत आहे आणि यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव या निमित्त हा कार्यक्रम आयोजित करत आहे. 75 वर्ष संविधानाला झाल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम त्या ठिकाणी सांगणार. 2 लाख लोक यावेळेस संविधानाचे प्रास्ताविकाचं वाचन सामूहिक वाचन करणार. ते लिंक बुक रेकॉर्डमध्ये आम्ही टाकणार आहोत. कलेक्टर साहेबांना आम्ही बोलावणार आहोत. IAS अधिकारी, IPS अधिकारी, IAS मोठे अधिकारी या ठिकाणी राहतील. लंडनवरून भैल साहेब येणार आहे. या ठिकाणी मिलिंद इनामदार साहेब कळंबीवरून येतील. वंशज आहेत ते सरसेनापती यांचे. आणि तसेच गायकांची टीम अनिरुद्ध वनकर आहे, अजय देहाडे, प्रबुद्ध दादा, त्याच्यानंतर आपले अजय देहाडच्या नंतर आपलं चंद्रकांत दादा शिंदेशाही, त्यानंतर एक आता नवीनच नवाद्याची विजेता गीत बागडे, विश्वजा जाधव, अमोल घोडके, प्रतीक सोरसे हे सर्व लोक या ठिकाणी बुद्ध भीमगीताचा नंदित कार्यक्रम करणार आहे. संविधान अमृत महोत्सव निमित्त 2 तारखेला पत्रकारांचा आणि समाज बांधवांचा आम्ही काही 10 लोकांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करणार आहे. त्यासाठी समिती गठीत केलेली आहे. ज्यांना असं वाटतं की माझा प्रस्ताव त्यांनी पाठवावा. या ठिकाणी स्टॉल बुकिंगची सुद्धा सुरुवात झाली आहे. त्यानंतर यावर्षी विशेष करून QR कोड दिला आहे प्रवेश पाससाठी. आपण QR कोड डाउनलोड करून प्रवेश पास भेटून जाईल तुम्हाला. गेटवर आमचे QR कोड राहतील, मोबाईलवर दाखवणार. आणि हा कार्यक्रम 7 ते 8 TV लाईव्ह होणार आहे. तरी हा कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यावं. या ठिकाणी जे बाहेरगावून लोक येतात त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये केलेली आहे. त्यासाठी समता सैनिक दल, माजी सैनिक संघटना आणि महिला वर्ग ज्यांनी आम्हाला 14 वर्षापासून मेहनत केली 75 लोकांचा सत्कार आम्ही याच्याविषयी करणार आहोत. असा यावर्षी कार्यक्रम. यातील जिल्ह्यातील लोक येतील की राज्यातील लोक येतील? जिल्ह्यातूनही येतात आणि राज्यातूनही येतात सर कार्यक्रमाला. कारण हा कार्यक्रम आता आपला छोटा नाही, ऐतिहासिक कार्यक्रम. अमरावतीच्या लोकांसाठी, अमरावतीवाल्यांसाठी हा कार्यक्रम एक यात्राचं स्वरूप आला आहे आणि ही यात्रा अमरावतीला हरवर्षी होत राहील. या पत्रपरिषदेला संजय थोरात, राजेंद्र नितीन नवरे, बाळासाहेब पवार, समाधान वानखेडे, योगेश, इतर सभासद तसेच सरदार सुभाष गल्डिंग, धर्मपुत्र वानखेडे, मनीष गुळदे, दिलीप जंजाळ यावेळी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.